श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवन हा एक गोड प्रवास आहे. या प्रवासात माणूस कधी हसतो, कधी रडतो, कधी उंच भरारी घेतो, तर कधी पडतो. कधी सुखाची झुळूक अंगावर येते, तर कधी दुःखाचे काळे ढग डोक्यावर पसरतात. पण या सगळ्यातून माणसाला जगायला शिकवतात ते अनुभव, शिकवण देतात ते विचार आणि आधार देतात ती मूल्य. मानवाच्या आयुष्याची वीण या भावनांनीच विणली जाते. राग, अपमान, लोभ, प्रामाणिकपणा, कष्ट, गरिबी, श्रीमंती, सत्य, प्रेम, मैत्री, संसार, कुटुंब, आनंद, दुःख, आशा, पावित्र्य, चारित्र्य या प्रत्येक शब्दात माणसाच्या अस्तित्वाची एक कहाणी दडलेली आहे. हे शब्द फक्त अक्षर नाहीत, तर आयुष्याच्या खोल सत्यांना स्पर्श करणारे दिवे आहेत. श्रोतेहो, अपमान सहन केल्याशिवाय संयम कळत नाही. रागावर नियंत्रण ठेवल्याशिवाय शांततेची किंमत समजत नाही. लोभ टाळल्याशिवाय समाधान होत नाही, तर प्रामाणिकपणानं चालल्याशिवाय आयुष्याला खरी प्रतिष्ठा मिळत नाही. कष्टाशिवाय कोणीही जग जिंकलेलं नाही आणि आशेशिवाय कोणीही जगलेलं नाही. श्रोतेहो, घर, संसार, कुटुंब ही माणसाच्या आयुष्याची खरी संपत्ती आहे. पैसा, श्रीमंती, वैभव हे क्षणभंगूर आहे, पण प्रेम, मैत्री, आई वडिलांचा आशीर्वाद, बायको नवऱ्याचं नातं ही खरी श्रीमंती आहे, जी कधीही संपत नाही. श्रोतेहो, आनंद आणि दुःख या दोन्ही नाण्याच्या दोन बाजू आहेत. आनंद हसवतो तर दुःख शिकवतो. त्रास माणसाला मजबूत बनवतो, तर पावित्र्य आणि चारित्र्य त्याला खऱ्या अर्थानं माणूस बनवतात. श्रोतेहो, आजही या सुंदर अशा विषयावरती सुंदर सुविचार घेऊन आलोय. पटलं तर नक्की विचार करा. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. एखाद्याचा अपमान करणं म्हणजे त्याच्या जखमेवर मीठ सोडणं. पण ज्याचा अपमान होतो तो जर संयमानं गप्प राहिला तर त्याचं मौनच त्याच्या सन्मानाची तलवार ठरते. जीवनात अपमान टाळता येत नाही, पण प्रत्युत्तर द्यायचं की शांत राहायचं हे आपल्या हातात असतं. राग हा अग्नी आहे, तो इतरांना जाळतोच, पण आधी स्वतःलाच भस्मसात करतो. राग आल्यावर आपला विवेक हरवतो. त्यामुळे संयम राखणं हेच मोठं शास्त्र आहे. लोभाची मर्यादा नसते. तो जसा वाढत जातो तसा माणसाला सुखापासून दूर नेत जातो. लोभामुळं समाधान नष्ट होतं. जे आहे त्यात आनंद मानणं हेच खरं श्रीमंतीचं चिन्ह आहे. प्रामाणिकपणाचं पायाभूत भांडवल असलेल्या माणसाचा पराभव हा कोणीच करू शकत नाही. खोटं बोलणं क्षणिक यश देईल, पण प्रामाणिकपणा दीर्घकाळ सन्मान देतो. कष्ट म्हणजे जीवनाचा पाया आहे. कष्टाशिवाय कोणतीही उंच इमारत ही कधीच उभी राहत नाही. सुख, यश, पैसा, प्रतिष्ठा हे सर्व कष्टाच्या मातीवरच फुलतात. गरिबी ही शरम नसते, पण गरिबीत ही मान राखून जगणं हे मोठेपण असतं. गरीब असूनही स्वाभिमानानं जगणं हे मोठ्या श्रीमंतापेक्षा अधिक मूल्यवान असतं. श्रीमंती फक्त पैशात नसते, तर समाधान, प्रेम आणि कुटुंब हाच खरा श्रीमंतीचा खजिना आहे. पैसा बँकेत साठतो, पण खरी श्रीमंती ही हृदयात साठते. सत्य लपवलं तरी त्याचा प्रकाश हा कधीच विझत नाही. सत्याचं सामर्थ्य इतकं महान आहे की ते शेवटी उघडकीस येतच. प्रेम म्हणजे हक्क नव्हे, तर निस्वार्थ सेवा आहे. प्रेमाचं खरं सौंदर्य त्यागात आहे, स्वार्थात नाही. मैत्री म्हणजे दोन हृदयांचा पूल, ज्यावरून दुःख पार होतं आणि आनंद दुप्पट होतो. खरी मैत्री संकटातच ओळखता येते.
बायको ही फक्त पत्नी नसते, ती नवऱ्याचे साथीदार, आधारस्तंभ आणि अर्धांगिनी असते. संसार सुखाचा करायचा असेल तर पत्नीचा आदर करणं हे आवश्यक आहे. नवरा म्हणजे घराचा कणा, तो तुटला तर घराचं अस्तित्वच डळमळू लागतं. नवऱ्यानं जबाबदारी, संयम आणि प्रेम या 3 गोष्टी जपल्या पाहिजेत. आई वडील हे जगातील एकमेव असं दैवत आहेत ज्यांच्या ऋणातून कोणीही सुटू शकत नाही. त्यांचे आशीर्वाद हेच जीवनाची खरी संपत्ती आहे. घर म्हणजे 4 भिंती नव्हे, तर त्यात राहणाऱ्यांची मनं ही एकत्र बांधली गेली तरच ते घर होतं. पैसा, वैभव नव्हे, तर घरचं उबदार वातावरणच खरी संपत्ती असते. संसार म्हणजे समजूत, सहनशीलता आणि त्याग यांचा संगम. दोघांनी एकमेकांचा विचार केला तर संसार फुलतो. कुटुंब म्हणजे जिवंत सावली. उन्हात ऊन जरी तापलं तरी ती सावली आपल्याला थंडगार आश्रय देते. संकटात कुटुंबाची साथ हा सर्वात मोठा दिलासा असतो. आनंद विकत घेतला जात नाही, तो आपल्या विचारातून आणि जगण्याच्या पद्धतीतून निर्माण होत असतो. छोट्या गोष्टीत आनंद शोधायला शिका, मोठं सुख आपोआप मिळतं. दुःख हे जीवनाचं खरी शाळा आहे. ते आपल्याला संयम, शक्ती आणि माणुसकी शिकवतं. दुःखाशिवाय यशाची खरी किंमत कळत नाही. त्रास टाळता येत नाही, पण तो सहन करण्याची शक्ती निर्माण करता येते. त्रास माणसाला मजबूत बनवतो. पावित्र्य म्हणजे शरीर नव्हे, तर मनाची स्वच्छता. मनात जर चांगुलपणा असेल तर माणूस खऱ्या अर्थानं पवित्र असतो. चारित्र्य हे सोन्यासारखं असतं. ते एकदा कलंकित झालं की पुन्हा शुद्ध होत नाही. पैसा हरवल्यास परत मिळतो, पण चारित्र्य हरवल्यास आयुष्यभर डाग लागतो. कष्टाच्या घामातूनच सुखाची फळं पिकतात. जे सहज मिळतं त्याची किंमत वाढत नाही, पण कष्ट करून मिळालेलं प्रत्येक सुख हे अमूल्य असतं. आशा ही माणसाच्या हृदयातील अखेरची ज्योत आहे. ती विझली तर जीवन अंधारमय होतं. आशेवरच माणूस जिवंत राहतो, जगतो. विश्वास एकदा मोडला की पुन्हा जोडला जातो, पण तडे कायम राहतात. त्यामुळे विश्वास ठेवणं आणि तो जपणं हीच खरी कला आहे. क्षमा करणं म्हणजे हार मानणं नव्हे, तर आपल्या मनाला शांतता देणं आहे. क्षमाशीलतेतच माणसाचं खरं मोठेपण आहे. अभिमान हा काचेसारखा आहे. दिसतो सुंदर, पण फुटला की जखम करून जातो. नम्रता हीच माणसाची खरी ओळख आहे. समाधान म्हणजे आयुष्याचा खजिना. ज्याला समाधान कळालं त्याला श्रीमंतीची लालसा ही कधीच राहत नाही. समाधान हेच आयुष्याचं खरं सुख आहे. श्रद्धा म्हणजे अंधारातल्या दिव्यासारखी जी मार्ग दाखवते. श्रद्धा असेल तर संकटातही आशेचा किरण दिसतो. सहनशीलता म्हणजे मनाची ताकद, जी तुटक नातेसंबंध सोडते आणि वैर मिटवते. सहनशील माणूसच मोठ्या संकटाला जिंकतो. माणुसकी हा सर्वात मोठा धर्म आहे. ती नसेल तर माणूस जरी श्रीमंत असला तरी तो गरीबच आहे. शेवटी माणसाच्या पैशाला नव्हे तर माणुसकीला लोक आठवतात.